पीडीएमसीतील कथित हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू, वडिलांच्या न्यायासाठी आक्रोश। डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील कथित वैद्यकीय हलगर्जीपणामुळे आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याची गंभीर आरोप करत एका वडिलाने न्यायाची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी संबंधित प्रशासनाकडे सवनीय अर्ज सादर केला आहे। तक्रारदार राजेश शिंगडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा आशिष राजेश शिंगडे वय 24 हा दुचाकीवरून घसरल्याने त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती। उपचारासाठी त्याला 12 ऑक्टोबर 2024 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते। तपासणी न करता ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। ऑपरेशन नंतर तब्बल 3 तास कोणतीही माहिती देण्यात आली नाही। कुटुंबियांना विचारणा केली असता रुग्ण सहकार्य करत नाही असे सांगण्यात आले। मात्र नंतर आशिषचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने कुटुंबियांना संताप व्यक्त केला। तक्रार दरम्यान अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। ऑपरेशन थिएटरमध्ये कोणतेही डॉक्टर उपस्थित होते? पूर्ण भूल देण्याची गरज का भासली? भूल देणारा मद्यधुंद अवस्थेत होता का? याची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? तसेच पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते। तसेच ऑपरेशन दरम्यान मृताच्या तोंडातून आणि नाकातून फेस का येत होता? पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप कुटुंबियांना का देण्यात आला नाही? याबाबत त्यांनी उत्तरेची मागणी केली। माझा एकच मुलगा होता, त्याच्या बळी गेला, आता मला न्याय केव्हा मिळणार? असा भावनिक सवाल करत इंगडे कुटुंबियांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे।